तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावरती स्पेशली गालावरती पांढरे डाग आहेत का? या चित्रात दाखवल्याप्रमाणे असं असतील तर नक्की कशामुळे होतात? हे जंतामुळे होतात का, किंवा कॅल्शियम किंवा व्हिटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे होतात का? तर असं अजिबात नाहीये. हे डाग हे सन एक्सपोजरमुळे होऊ शकतात, किंवा काही मुलांची स्किन ही ड्राय सेन्सिटिव्ह स्किन असते आणि या ड्रायनेसमुळे हे पांढरे डाग येतात. ह्याच्यासाठी जंताचं औषध वगैरे गरजेचं नाही. तर ड्राय स्किन आहे म्हटल्यानंतर काय करणार, तर आपण त्याला मॉइश्चरायझर लावलं पाहिजे. पिडियाट्रिशियन रिकमेंडेड किंवा कोणत्याही डॉक्टरांनी रिकमेंड केलेलं एखादं चांगलं मॉइश्चरायझर तुम्ही त्या मुलांना लावू शकता. ह्या कंडिशनला घाबरण्याची अजिबात गरज नाहीये. हे काही कोडाचे डाग वगैरे पण नाहीयेत. तर मेडिकल लँग्वेजमध्ये या पांढऱ्या डागांना पिटिरियासिस अल्बा असं म्हणतात. हे सेल्फ लिमिटिंग कंडिशन आहे, म्हणजे ते डाग आपोआपच जातात, परंतु ते कमी होण्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझरचा वापर करू शकता. जर मॉइश्चरायझर वापरूनही हे कमी होत नसतील, म्हणजे ते डाग कमी व्हायला किमान 6 ते 9 महिने इतका कालावधी लागू शकतो, पण तरी सुद्धा तुम्ही मॉइश्चराइज करून सुद्धा ते डाग कमी होत नाहीयेत, तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादी माइल्ड स्टिरॉइडची क्रीम घेऊ शकता, ती त्या मुलांच्या गालाला लावू शकता आणि हे डाग कमी करू शकता. याशिवाय बाहेर मुलं जेव्हा खूप उन्हात जात असतात तेव्हा तुम्ही त्यांना सनस्क्रीन सुद्धा लावू शकता. अशा प्रकारे काळजी घेतली तर हे पांढरे डाग कमी होतील. हे जंतामुळे किंवा कॅल्शियमच्या डेफिशियन्सीमुळे किंवा कुठल्या व्हिटॅमिन्स मिनरलच्या डेफिशियन्सीमुळे अजिबात नसतात. आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर नक्की मला विचारा, मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.